देशभरामध्ये लागू असणाऱ्या वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST यांच्यामध्ये काहीसे बदल करण्यात आलेले आहेत। आपल्या दैनंदिन जीवनावरती नेमका यांचा कसा परिणाम होणार आहे, त्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू असतील, शेतीवर असेल, त्याचबरोबर वाहन असेल, इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील, या सर्वांवरती नेमका त्याचा कसा परिणाम होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या वस्तूंवरील कराचं प्रमाण कमी होणार आहे, या सर्वांचीच माहिती आज जाणून घेऊयात। चला तर मग बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीनं या सर्वाचा परिणाम होणार आहे याची माहिती जाणून घेऊया। सध्या सरकारने GSTमध्ये अनेक बदल केलेले आहेत। येत्या 22 तारखेपासून यांची अंमलबजावणी होणारच आहे। त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी की आपण दैनंदिन जीवनामध्ये जास्त प्रमाणामध्ये आज वापरली जातात, त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये कसा बदल होणार आहे, नेमकं किंवा व्यापारी असतील यांना कसा फायदा होणार आहे याची माहिती घेऊया। आज आपल्यासोबत दीपक केशवाणी सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण माहिती। नमस्कार सर। नमस्कार मॅडम, मी गेली 40 वर्ष या व्यवसायात आहे। आमचं राजा काका इलेक्ट्रॉनिक्स नावानं कोल्हापुरात 5-6 शोरूम आहेत। मोदी साहेबांनी सरकारने जे आपल्याला GSTची सूट दिली आहे, त्यामुळं आपल्या लोकांना साधारण 10% फायदा होणार आहे। आणि स्पेशली मोठे TV, AC आणि डिशवॉशर हे सगळे 10% स्वस्त होतील। ह्याच्यामुळं मार्केटमध्ये एक चांगलं डिमांड क्रिएट होणार आणि लोकांना ते घ्यायला सोपं पडणार आहे। आणि आम्हाला व्यापाऱ्यांना पण जे टॅक्स लायबिलिटी होती त्यात पण आम्हाला साधारण 1% कमी होणार आणि आम्हाला ते बेनिफिट राहणार आणि आम्हाला ते प्रॉफिट वाढत जाणार। सध्या सर TV असेल किंवा डिशवॉशर, वॉशिंग मशीन्स, त्याचबरोबर इतर काही उपकरणं आहेत, त्यांचे दर कसे असतात? म्हणजे लोक त्यांना खरेदी तर आहेच प्रत्येकाची, प्रत्येक सीझन वाईज त्याला ऑफर्सही असतात, परंतु या GSTचा आणि त्याचा कसा परिणाम होणार आहे? सध्या दर काय आहेत आणि भविष्यात काय, म्हणजे 22 तारखेपासून काय असतील? सध्या समजा 1 लाख रुपयाचं कुठलं तरी TV आहे, त्याला पूर्वी टॅक्स होता 28% आणि आता ते होणार 18%, म्हणजे 10,000 रुपये त्यात सरळ त्याच फायदा होणार कस्टमरचा। 10,000 कमी झाल्यामुळे तो TV 90,000ला पडणार। यामध्ये व्यापाऱ्यांना कसा फायदा होणार आहे? व्यापाऱ्यांना जे नफ्यावर जे 28% टॅक्स भरायला लागत होतं, तो टॅक्स आता 18% भरायला लागणार। त्यात व्यापाऱ्याला 1% फायदा होणार। सरकारने जो आता निर्णय घेतला आहे त्याबाबत आपण समाधान व्यक्त करता का? हो, एकदम समाधानी आहे, कारण हे मोठा निर्णय घेतला आहे सरकारनं। कारण 28% ही मोठी टॅक्स होती, ते 10%नं कमी केलं, म्हणजे मोठ्या प्रमाणात कमी केलं। त्यामुळं आपल्याला बाजारात पैसे खेळायला मिळतील। काही आपलं एक मागणी काही करू शकता का सरकारकडे असेल? सरकारकडं मागणी काय भरपूर असतात, कारण आता सध्या तर चांगलं त्यांनी केलेली आहे। आता इथून पुढं आणि कमी करायला पाहिजे असं आमची आशा आहे। आता बघूया कसं होतं। या GSTमुळे शिक्षण आता परवडणार अशी एक संकल्पना प्रत्येकाच्याच मनात आहे। नेमकं या शिक्षण क्षेत्रावरती, शिक्षणाच्या साहित्यावरती नेमका या GSTचा कसा परिणाम होणार आहे? 22 तारखेच्या अंमलबजावणीनंतर नेमकं या पूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसा बदल होणार आहे जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार, माझं नाव निलेश शहा, रत्नाकर बुक डेपो कोल्हापूरमध्ये असं दुकान आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये ह्याचा बदल कसा होईल ह्याचं थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारनं साधारण 4 गोष्टींवरती GST कमी केलेला आहे। तर त्यातला पहिला म्हणजे पेन्सिल, ऑइल पेस्टल्स, आणखी खोड रबर। तर खोड रबर ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे। खोड रबर हे 3 किंवा 5 रुपयाची वस्तू आहे, तर त्याच्यावर 5% पहिला GST होता, तो टॅक्स फ्री केला, म्हणजे 5%नं कितपत फरक पडेल आणि वर्षाला कितपत लोकांना खोड रबर लागतात हा एक संशोधनाचा मुद्दा आहे। सेकंड, ऑइल पेस्टल आणि पेन्सिलमध्ये पण खूप मोठी प्रमाणात लागत नाही आहे, तर ही गोष्ट पण फार मोठ्या प्रमाणात लागत नसल्याकारणानं ह्याच्यावरती थोडाफार लोकांना फरक पडेल, ह्याच्यामध्ये फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही। तिसरी गोष्ट, व्यायाम पुस्तिका, मलाही माहिती नाही की व्यायाम पुस्तिका म्हणजे काय नेमकं, कारण सगळ्या पुस्तकांवरती असंसुद्धा टॅक्स फ्रीच आहे पहिल्यापासून। आणि चौथा म्हणजे वह्यांवरती टॅक्स फ्री केलेलं आहे वही। खरं वहीवर टॅक्स फ्री केला असलं तरी वहीचा जो आपण कागद परचेस करतो आहे, तर कागदावरती 12% पहिला GST होता, तो 12%वरनं सरकारनं 18% GST केलेला आहे। म्हणजे परचेस कॉस्ट कागदाची वाढलेली आहे आणि सेल कॉस्ट जी आहे ती वहीची टॅक्स फ्री करणार आहेत ते। तर ह्याचं कन्फ्युजन 22 तारखेपर्यंत मला वाटत नाही की सॉल्व्ह होईल, कारण 22 तारखेपर्यंत लगेच असं त्या दिवशीच रेट कमी करता येतील असं नाही आहे। मी एक ट्रेडर आहे
तर ट्रेडर असल्याकारणानं मागून जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांनी जर रेट हा कमी केला तर 100% आम्ही रेट हा कमी करणारच आणि ह्याचा जो काय आहे बेनिफिट हा कस्टमरपर्यंत पोचलाच पाहिजे असं मला वाटतं आहे. खरं ह्याचं वर्कआउट कसं होईल हे अजून मला सांगणं जरासं थोडंसं लवकर असं आहे असं वाटतं. आत्ता लगेच मी हे काय ह्याच्यावर काय माझं मत मांडू नाही शकत ह्याच्यावर. सध्या सर अनेक अजून ह्या टॅक्स फ्री केलेल्या वस्तू आहेतच, पण त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक वस्तू लागतात. त्यामध्ये लोक खरेदी करतात, परंतु ते आता त्यांना न परवडणारं शिक्षण झालेलं आहे. त्याबद्दल सरकारला काय सांगू इच्छिता? शैक्षणिकमध्ये फक्तच वही पुस्तक किंवा पेन्सिल ऑइल पेस्टल लागते असंच नाही आहे. तर शैक्षणिक वस्तूंमध्ये आता जी लोक इंजिनिअरिंगला जातात त्यांना खूप ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट लागतात, कॅल्क्युलेटर्स लागतात किंवा जे वेगवेगळ्या शैक्षणिक आता पहिल्यापासून जर कोणाला चित्रकलेची आवड असेल तर चित्रकलेच्या ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्यावरती 18% GST आहे. म्हणजे 18% या सगळ्या गोष्टी महागच आहेत. तर ह्या गोष्टींचा पण सरकारनं विचार जरूर करावा. 18%च्या ठिकाणी निदान त्यांनी आता 12% GST चा स्लॅब बंद केलेला आहे. तर सगळ्यावर ऑलरेडी 18% होता, तो निदान 5%पर्यंत केला तर थोडंसं हे परवडणार होईल असं वाटते. कारण इंजिनिअरिंगला जे काही मुलं घेतात ॲडमिशन या सगळ्या मुलांना कॅल्क्युलेटर लागतो आणि सगळ्या मुलांना 18% GSTला भरावं लागतं. आणि कॅल्क्युलेटरची किंमतसुद्धा अशीसुद्धा काही कमी नाही. किंवा ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स जे घेतात त्याची किंमत तशी भरपूर किंमत आहे लोकांची, तर त्याच्यावर सगळ्याला 18% GST आहे. तर जनरल असं मला वाटते की सगळे स्लॅब्स असे वेगवेगळे प्रोडक्ट्स फक्त डिफाईन करण्यापेक्षा जनरली शिक्षणाला लागणाऱ्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत त्याच्या सगळ्यांनी जर सरकारने 5% GST केला तर हा सगळ्यांना उपयोगी गोष्ट होईल. ही दैनंदिन जीवनामध्ये संसारामध्ये आपण भांडी वापरतो आणि या भांड्यांवरची जी GST असेल त्या सरकारने काही बदल केला आहे. नेमका काय बदल झालेला आहे बाजारपेठेमध्ये, याचाही काही परिणाम होणार आहे का, जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी राहुल गोखले. आमचं माधव रोडला गोखले ब्रदर्स भांड्याचं दुकान आहे. तर आपले नेहमीची जी भांडी असतात ती भांड्याचा विक्री करण्याचा आमचा व्यवसाय आहे. सर, आता सध्याची सरकारने GST लागू केलेली आहे. 22 तारखेपासून त्याची अंमलबजावणी होईलच. त्याबद्दल आपलं मत काय आहे? आत्ता जो सर्वसाधारण भांड्यावर 12% रेट जो आहे तो आता 22 सप्टेंबरपासून 5%वर येईल. त्यामुळं ग्राहकांना किमती कमी होतील अशी आशा वाटते आत्ता तरी. सध्या जी काही GST अगोदर होती त्याचा कसा परिणाम होता बाजारपेठेमध्ये आणि सध्या 5% झाली आहे, त्यामुळे 22 तारखेपासून कशा पद्धतीनं त्याचा परिणाम होईल? 22 तारखेपासून कदाचित याच्यामध्ये आमचा सेल कदाचित वाढू शकतो, कारण प्राइसेस थोड्या कमी व्हायचा होतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर आता या GST कमी होण्यामध्ये कोणकोणत्या भांड्यांचा समावेश आहे? आपली जीवनावश्यक नेहमीची दैनंदिन वापराची जी भांडी आहेत त्याच्यात स्टील आहे, तांबा आहे, पितळ आहे. याचा रेट 12%वरून 5%वर येणार आहे. त्याचबरोबर आता मला एक सांगा की आता रेग्युलरली ही भांडी वापरतातच, त्यामध्ये आता त्यांनी काही गोष्टींवरती GST कमी करण्यात आलेला आहे. मग अशा काही गोष्टी आहेत का की ज्यांचा अजून दरवाढ आहेच किंवा त्याचं जे काही रॉ मटेरियल वापरलं जातं त्याची GST वेगळी आणि तयार झालेल्या भांड्याची GST, त्यामुळे नेमका बाजारपेठेमध्ये काय तुम्हाला एक व्यापारी म्हणून काय प्रॉब्लेमला फेस करावं लागतं? आत्ता जो 5% होणार आहे याचं रॉ मटेरियल अजूनही 18%मध्ये असं मुंबईच्या आमच्या कारखानदार आणि व्यापाऱ्यांकडनं कळतं आहे. त्यामुळं त्याच्यावर कितपत परिणाम होईल हे अजून जरा शंकास्पद वाटते. त्याचबरोबर आता सरकार म्हणते की जीवनावश्यक सगळ्या वस्तू आम्ही 5%मध्ये आणणार आहे, पण छोटे चमचे जे आहेत किंवा आपले डाव, पळी, झारा, उलथणं यासारख्या वस्तू आहेत या अजूनही 18%मध्ये आहेत. मग त्याच्यावर परिणाम कसा होणार? मग जीवनावश्यक वस्तूंवर कमी होत असेल तर चमचा हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत नाही का, असं मला सरकारला विचारायचं आहे. सरकारला आता काय सांगू इच्छिता किंवा काय मागणी आहे एक व्यापारी म्हणून, किंवा तुमच्याकडे जे काही ग्राहक येतात ग्राहकांची तुमच्याकडे कशा पद्धतीनं मागणी असते वस्तूसाठी आणि त्यानुसार तुम्हाला विक्रीला काय करावं लागेल सरकारनं? या आता सरकारनं आधी मुळात करायला लागेल की जे रॉ मटेरियलचे दर आहेत ते 18% जे आहेत ते 5%वर आणले तर मुळात त्याची कॉस्ट कमी होईल. दुसरं म्हणजे छोटे चमचे वगैरे किंवा आता काही कुकरचे स्पेअर पार्ट्स आहेत हे अजूनही 18%मध्ये आहेत. कुकर 12% आत्ता आहे पण त्याचे स्पेअर 18%मध्ये जातो. याच्यामुळे किमती कमी कशा होणार असा एक प्रश्नही आहे त्याच्यामध्ये. नागरिक असतील किंवा तुम्ही असेल, जो काही सरकारने हातात निर्णय घेतला आहे त्याच्यावरती आपल्याला समाधान वाटतं आहे की नाही? काय रिस्पॉन्स आहे? समाधान आहे. GST कमी होईल याच्याबद्दल समाधान आहे, पण त्याच्याबरोबर ह्या गोष्टीसुद्धा सरकारनं गृहीत धरल्या तर आणखी त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकेल. दसरा दिवाळी सण उत्सव आले की प्रत्येकाचीच पावलं ही
कडे वळतात. प्रत्येकजण दसरा दिवाळी या सणांची वाट पाहत असतो, कारण त्यावेळी एक विशेष ऑफर असते आणि म्हणून त्यावेळी वाहन खरेदी करायचं एक असं औचित्य लोकांनी प्रत्येक वेळी ठरवलेलं असतं. परंतु यंदाच्या वर्षी एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावर्षी सरकारने एक GST लागू केलेली आहे आणि त्यानुसार त्या गाड्यांच्या विक्रीमध्ये काहीतरी बदल होणार आहे. GST कमी करण्यात आलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? श्रीकांत. आपलं इन्स्पायर ऑटो उद्यमनगर. यामाचं म्हणाल तर 150 cc सेगमेंटमध्ये जे आत्ता आपल्या गाड्या बघताय आपण, तर त्याच्यामध्ये 150 cc आत म्हणजे ॲक्च्युली जो GST कमी होणार आहे तो 350 cc खाली होणार आहे. आणि 350 cc अबाव ज्या गाड्या आहेत त्याचं साधारण 40% जाईल असं सांगितलं जाते. पण ॲक्च्युअल जी परिस्थिती आहे ती आपल्याला 22 तारखेला समजणार. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ऑन ॲव्हरेज एक साधारण 10,000 ते 15,000 रुपयेचा फरक पडतो आहे. आणि म्हणजे प्राईज वाईज जर आपण बघितलं तर, आणि प्राईजच्या हिशोबाने जर गेलं तर जे वाढणारे आहेत म्हणजे डिस्काउंट जो वाढणार आहे तो प्राईजच्या हिशोबानेच वाढणार, कारण पर्सेंटेजवरती कमी किंवा जास्त होणार आहे. तर मला वाटते की दिवाळीच्या किंवा दसऱ्याच्या या सणाला आता जी ऑफर म्हणता येत नाही त्याला, जे सरकारनं कमी केलेली GST आहे त्याचा फायदा नक्की ग्राहकांना होणार आहे. जी काही GST आता लागू केलेली आहे ह्या आधी किती टक्के होती आणि आत्ता किती टक्के करण्यात आलेली आहे? अगोदर 28% होती. ती 350 cc ज्या कमी आहेत गाड्या, 350 खाली गाड्या ज्या आहेत त्यांना साधारण आता 18% बसणार. पण 350 cc ज्या वरच्या गाड्या आहेत त्यांना 40% जाईल. साधारण एखाद्या गाडीचं असं काही उदाहरण देता येईल का आपल्याला? जर तुम्ही आता FZमध्ये बघितला तर साधारण आता नवीन एक FZ आपली आलेली आहे. ह्यामध्ये हायब्रिड इंजिन जे येते त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला हायब्रिड इंजिनमध्ये तर साधारण एक 13,000 ते 14,000 रुपयेचा फरक पडतो आहे आपल्याला. म्हणजे जी एक 78ला जात होती ती साधारण एक 65पर्यंत जाईल गाडी. त्याचे प्रत्येक गाडीचे जे पार्ट्स असतात त्या पार्ट्सवरची GST कमी झालेली आहे की पूर्ण गाडी मॉडेल तयार झाल्यानंतर त्याच्यावरची GST कमी झालेली आहे? ॲक्च्युली गाडी तयार झालेल्या नंतरचा GST कमी झालेला आहे. पण अजून काही क्लिअर आयडिया नाही. जो 22 तारखेला त्यांनी अंमलबजावणी करण्यासाठीचा आदेश येईल त्याच्यामध्ये क्लिअर आयडिया असेल की आपल्याला पार्टवरती सुद्धा कमी झालेला आहे का GST. आणि ऑब्वियस जर पार्टवरती जर कमी झाला तर जे आफ्टर सेल्स म्हणजे जे सर्व्हिसमध्ये आहे त्या ग्राहकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. सध्या GST लागू झालेलीच आहे, अंमलबजावणी 22 तारखेपासून होईलच. ग्राहकांचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? कारण दसरा दिवाळीचा सण येतोय, आधीच बुकिंग काही ठिकाणी केलं जातं. सध्या काय परिस्थिती आहे या GSTमुळं? ॲक्च्युली परिस्थिती म्हणजे ग्राहकांना अजूनही थोडीशी संभ्रमावस्था आहे की त्याच्यामध्ये त्यांना असं वाटते की ॲक्च्युअल प्राईस जी आहे ती आल्यानंतरच आपण बुक करावं. पण त्याचं हे काय होणार आहे, अडचण काय होणार आहे, कस्टमर बुकिंग लेवल ज्या वेळेला वाढते त्यावेळेला ऑब्वियस आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये गाड्या कमी पडतात डिलिव्हरीसाठी कस्टमरना. कारण आमचा जे प्रपोशन असते त्या हिशोबानं आम्ही गाड्या मागवलेल्या असतात. पण जो GSTचा बेनिफिट घेणारा कस्टमर आहे किंवा जो घ्यायचा विचारत होता आणि त्याला एवढा मोठा फायदा मिळतो आहे हे समजल्यानंतर ऑब्वियस आहे की तो बुकिंग करणार. आणि त्या केसमध्ये थोड्याशा गाड्या कमी पडण्याची शक्यता आपण धरून चालू शकतो. आता आपल्याकडे नवीन सण यायच्या अगोदरच आपल्याकडे स्टॉक असेल या सर्व गाड्यांचा. मग पूर्वी खरेदी केलेल्या तुम्ही गाड्या, तुम्हाला जी पूर्वी GST लागू झाली आणि आत्ता जी नवीन लागू होणार, त्यामुळे तुम्हाला काही नफा तोटा काय होईल असं वाटतंय? ॲक्च्युली ज्या जुन्या गाड्यांचा GST आहे त्याचा सेट ऑफ क्लेम आपल्याला करता येणार आहे. जो तुम्ही जसं म्हणताय ते बरोबर आहे की ते जे आम्ही 28% खरेदी केलेला आहे तो नंतरचा पार्ट आहे, तो सेट ऑफ क्लेममध्ये येणार. आणि त्याचं पण त्या GRमध्ये आपल्याला पूर्ण आयडिया असेल की कशा पद्धतीनं कमी होते ते. आता काही ठराविकच गाड्यांवरती GST कमी करण्यात आलेली आहे असं आपण सांगितलं, पण बाकीच्या काही गाड्या असतील त्यांच्यामध्ये सरकारने नेमकं काही बदल करावा असं का वाटतंय का? आणि कारण का की लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आज गाड्या वापरतात आहेत किंवा मागणी जास्त होते, कारण लेडीज असतील जेंट्स असतील दोघेही आज गाडी प्रेफर करतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, सरकारला काय सांगणं आहे तुमचं? ॲक्च्युली जर बघायला गेला तर लेडीज आणि जेंट्समध्ये जर तुम्ही बघितला, जर जी लोक गाडी वापरतात त्याच्यामध्ये ज्या स्कूटर आहेत हे मोस्टली लेडीज वापरतात आणि मोटरसायकल आहेत हे जेंट्स वापरतात. म्हणजे जे अबाव 35-40 आहेत ते हायर सेगमेंटमध्ये जातात, कारण त्याने ऑलरेडी 150 cc 125 cc वापरलेले आहेत आणि ते राईड करण्यासाठी वापरतात. पण जो 40% जो GST 28वरून जो 40% होणार आहे त्याचा नक्कीच थोडासा त्रास म्हणता येत नाही, पण आपल्याला त्याचा इफेक्ट पडणार आहे. कारण तो जो सेगमेंट घेणारा वर्ग आहे ते 100% नाराज असणार आहेत, कारण त्यांना तो बेनिफिट मिळणार नाही, उलटं त्यांना जास्त पे करायला लागणार आहेत. सध्या चारचाकी गाड्यांमध्येही GSTबद्दल काही बदल झालेले आहेत. नेमके ते बदल काय झालेत जाणून घेऊया. नमस्कार.
हां नमस्कार. आपलं नाव? वंदना मोहिते. सध्या जो जी एस टीमध्ये चारचाकी गाड्यांमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपलं मत काय आहे, काय सांगाल? ॲक्च्युली कसं आहे की 22 तारखेनंतर जी एस टीमध्ये जो 28% जी एस टी आहे त्या गाड्यांचा 18% जी एस टी होणार आहे. प्लस ज्या मोठ्या म्हणजे 1500 सी सी, आता आमच्या जर बघाल तर 1500 सी सी पेट्रोल व्हेकल आहे, त्याच्यामध्ये 45%चं 40% होणार आहे. तर त्याच्यामुळे जो किमतीतला फरक आहे तो फरक आपण आत्तापासूनच कस्टमरना द्यायला चालू केलेला आहे. त्याच्यामुळं आत्तासुद्धा कस्टमर जे काही शोरूमला येतात त्यांना आपण प्लस कन्झ्युमर ऑफर म्हणजे गाड्यांची जी ऑफर आहे हे दोन्ही बेनिफिट आपण आत्ता द्यायला चालू केलेले आहेत. त्याच्यामुळं कस्टमरला जो नंतर फायदा होणार आहे त्याच्या किमती आणि त्याचं बुकिंग हे आपण आता चालू केलेलं आहे. तरी हा जो फरक पडणार आहे त्यामुळं पुढच्या बाजारपेठेमध्ये काही याचा बदल जाणवेल असं वाटतंय का आपल्याला? हो नक्कीच एकदम पॉझिटिव्ह आहे मार्केटमध्ये किमती. कारण का जर छोट्या गाड्यांच्या बघायला गेलं तर जवळजवळ एक अमाऊंट बघायला गेलं तर ऑफरसह 1,00,000पर्यंतसुद्धा गाड्यांची किमती मॉडेल वाईज चेंजेस होणार आहेत. त्यामुळं मार्केटमध्ये पॉझिटिव्ह नक्की आहे. लोकं पण येत आहेत, एन्क्वायरी करत आहेत, बुकिंग पण करत आहेत. त्यामुळं आत्ता एक पॉझिटिव्ह आणि सीझनच्या वेळेलाच नेमकं आलेलं असल्यामुळं नक्की हा सण किंवा इथनं येणारे हे 2-3 महिने नक्की चांगले जाणार. जुना आपण आपल्याकडे ऑलरेडी स्टॉक असतोच. जुना जी एस टीमुळं आपण केलेली त्यावेळेची खरेदी आणि आत्ता अचानक अशी जी एस टी कमी होणं यामुळे तुम्हाला व्यापारी वर्गाला काही याचा फटका बसणार आहे का? नाही, याच्यामध्ये फक्त काही आहे की ज्या नॉर्मल ज्या गाड्या आहेत म्हणजे 28% जी एस टीच्या त्याचा सेस 1% आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये काय फारसा फरक नाही होणार आहे. फक्त ज्या 45% वाल्या जी एस टीच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये सेसची अमाऊंटच 17% आहे. तर ती सेसच्या अमाऊंटबद्दल अजून क्लॅरिटी नसल्यामुळं त्या गाड्यांच्यामध्ये कदाचित थोडंफार हे होऊ शकतं, पण अजून त्याचं क्लॅरिटी नसल्यामुळं तसं पण आम्ही मॅक्झिमम आमच्याकडे ज्या गाड्या आहेत त्यांना आपण ऑफर देऊन त्या गाड्या त्याच्या जी एस टीच्या आतच बिलिंग करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आता आपण हे तयार मॉडेल ह्याच्यावरती जी एस टी नेमकी लागू केली आहे की त्याचे पार्ट पण त्याचीही जी एस टी काहीशी कमी झाली? ॲक्च्युली कसं आहे आत्ता आपण हे न्यू कार शोरूम आहे त्यामुळे न्यू कारप्रमाणेच आपण तुम्हाला मी सांगणार. बाकीच्या प्रत्येक गोष्टीवर जी एस टीचा फरक राहणार, पण न्यू कारला जो काही जी एस टीचा बेनिफिट आहे तो कस्टमरला 100% पास होणार. यापूर्वी कोणत्याही गोष्टीवरती जी एस टी वगैरे नव्हती त्यावेळी म्हणजे आपलं मार्केट कसं होतं त्यावेळी ग्राहकांचा रिस्पॉन्स असेल किंवा ऑल ओव्हर हे, आणि आत्ता जी एस टी लागू झाली आहे त्यानंतर पुन्हा कमी झाली आहे. यामुळं काहीसा फरक जाणवतो का की म्हणजे ग्राहकांना त्याचं समाधान वाटतं आहे की तुम्हालाही या आता जी एस टी कमी झाल्याचं समाधान आहे? नाही, नक्की जी एस टी कमी झालेल्याचं बेनिफिट आहे. कारण गाड्यांच्या किमती ज्या आता सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर चालल्या होत्या त्या थोड्याशा कंट्रोलमध्ये आता येणार. आणि मेन म्हणजे आता सण पण आता दसरा असेल, दिवाळी असेल, इथनं पुढे सीझनला ऑलरेडी ग्राहकांची डिमांड जास्त असते आणि त्याच्यामध्ये आणि हे जी एस टीचा बेनिफिट असल्यामुळं प्लस सगळे मॅन्युफॅक्चर आता मारुतीचा सुद्धा खूप ऑफर्स आहेत, त्यामुळे ह्या डबल बेनिफिट ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे नक्की पॉझिटिव्ह लोकांचा रिस्पॉन्स आहे. बुकिंग पण चांगले व्हायला लागलेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील या सर्वांचाच वापर करतो. त्या पदार्थांवरील जी जी एस टी आहे तिच्यामध्ये बदल झालेला आहे. नेमका तो बदल काय झालेला आहे, कसा आपल्याला आता दुग्धजन्य पदार्थ आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं त्यांची वाढ होणार आहे आणि काय परिणाम झाला आहे जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव संगीता लगारे. सध्या जी जी एस टी लागू करण्यात आलेली आहे सरकारकडून त्यावरती आपलं मत काय आहे? आता चांगली केलेली आहे सरकारने. जी एस टी कमी केल्यामुळे सामान्य माणसांना पण म्हणजे आता दुग्धजन्य पदार्थ घेण्यासाठी खूप म्हणजे आता 1 लिटर घ्यायचं असेल तर अर्धा लिटर वगैरे हे करत होते. आता चांगलं झाले म्हणजे दूध म्हणा, ताक म्हणा, लस्सी हे भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट झालेली आहे. तरी सध्या जास्त खपाचा असा कोणता दुग्धजन्य पदार्थ आहे आणि त्याची जी एस टी कमी झाली आहे का? आता म्हणजे आमच्याकडे तर आमचा प्रोडक्ट म्हटलं तरी ताक हे जास्त म्हणजे दुग्धजन्य पदार्थमधला आहे. त्याचा खप पण चांगला वाढलेला आहे. त्याच्यावरती लागू केलेली जी एस टी काय, जी एस टीचं त्याचं आधी किती टक्के होती आणि आता किती टक्के करण्यात आली? आधी 18% होती, आता 5% होती केलेली आहे. काय वाटतंय बाजारपेठेमध्ये एकंदर ह्या सर्व दुग्धजन्य पदार्थांचा काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतंय? प्रोडक्ट जास्त विक्री जास्त वाढेल आणि लोकांना म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना वगैरे चांगली वस्तू घेता येईल त्याच्या पद्धतीने. आणि म्हणजे दुकानदारांना पण चांगलं हे होईल म्हणजे त्यांच्या बिझनेसमध्ये पण वाढ होईल. तरी
सध्या सणासुदीचे दिवस येत आहेत, त्यांचा सण हा आनंदात साजरा होण्यासाठी या दुग्धजन्य पदार्थांमधील GSTचा काही परिणाम होईल असं वाटतंय का? असं काही नाही वाटतं थोडंफार. सध्या GSTमध्ये काहीसे बदल करण्यात आलेले आहेत. सणासुदीचेही दिवस येत आहेत, दुग्धजन्य पदार्थ असतील, या सर्वच पदार्थांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. यावरती काय नेमका परिणाम झालेला आहे, किती प्रमाणामध्ये त्याचीही GST कमी करण्यात आलेली आहे, व्यापारी असतील किंवा ग्राहक असतील यांच्यावरती या सर्वाचा असेल, बाजारपेठेमध्ये नेमका काय बदल होणार आहे जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. मी राजेंद्र मेहता. मी मेहता कॉर्पोरेशन आणि मेहता ॲसोसिएट म्हणून माझी फर्म आहे. मेहता कॉर्पोरेशनमध्ये 38 वर्ष माझं कोलगेटचं काम होतं, ते सध्या मी बंद केलं आहे. आणि मेहता ॲसोसिएट ही माझी अमूलची फर्म आहे. माझा मुलगा सिद्धार्थ मेहता पाहतो, ते गेले 2015पासून आमच्याकडं आहे. सध्या सर GST लागू करण्यात आलेली आहे आणि आपले जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्यावरती आपलं मत काय आहे? सरकारने जी काही GST अगोदर लावली होती आणि सध्या कमी करण्यात आलेली आहे, त्याबद्दल आपलं मत सांगा. अद्याप तरी कंपनीकडून आम्हाला दुग्धजन्य पदार्थावर कमी केले असं काही कुठं ह्याच्यामध्ये आलेलं नाहीत. आमच्या ह्याच्यामध्ये कसं फ्रेश क्रीम म्हणून आहे, त्याला नो GST. बटर चीज वगैरे जे काय आहे त्याला 12% GST आहे. आणि अमूलचे चॉकलेट्स वगैरे आहेत त्याला 18% आहे. आणि मिल्क जे आहे फ्लेवर्ड मिल्क वगैरे त्याला 5% आहे. ते आता हे किती कमी होणार आहे काय माहिती नाही आहे, पण कमी झालं तर निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे, कारण आपल्या एंड कस्टमरला फायदा मिळेल त्याचा. आमचं भले थोडंफार नुकसान होईल का, तर रेट कमी झाले की आमचं कमिशन कमी होतं, पण एंड कस्टमरला चांगली गोष्ट आहे आणि आम्हालासुद्धा त्याबद्दल आनंद आहे. फक्त आता किती करतील काय करतील हे माहीत नाही आहे. आणि सध्या 22 तारखेपासून करणार हे डिक्लेअर झाल्यामुळं सध्या आमचा धंदा पूर्ण मंदावलेला आहे. कारण जो तो म्हणतो की 22 तारखेनंतरच घेऊ की आत्ता कशाला घेऊ, म्हणजे दुकानदारसुद्धा ठेवायचं की नाही विचार करतो. फॉर एक्झाम्पल आजच आमची ऑर्डरची असते, अशी आमची 5-6 लाख मिनिमम ऑर्डर असते. आज आम्ही देताना 2 लाखाची दिली, कारण हे माहीत नाही काय होणार आहे काय नाही. फक्त कमी पडू नये, आमच्याकडे ऑलरेडी 10-15 लाखाचा स्टॉक आहे, तरी पण कमी पडू नये म्हणून एक नाहीच द्यायचं असं होऊ नये म्हणून 2 लाखाची दिली. नाही तर आमची ॲव्हरेज 6-8 लाखाची ऑर्डर असते. का तर हे कंपनी देणार आहे, किंवा GSTमध्ये जर हे राहिलं, कंपनीनं काय दिलं नाही, तर GSTकडं 7% म्हणजे 18% आहे, त्याचं 5% झालं तर 13%चा फरक, किंवा 12चा 7 झाला 5 झाला तर 60% फरक. ही रक्कम खूप मोठी होती, त्यामुळं आमचं भांडवल मोठं अडकते ह्याच्यामध्ये. म्हणून आणि GST भले आमच्या GSTकडे जमा असले तर ते पैसे जमा व्हायला म्हणजे आमच्या GSTनं कमीत कमी व्हायला 1.5-2 वर्ष 3 वर्ष पण लागू शकतात. त्याच्यामुळं हा डिस्ट्रीब्युटर लोकांना मोठा त्रास आहे की त्यांचं आर्थिक भांडवल अडकलं जातं आणि त्यात काही पैसे मिळत नाहीत किंवा काय नाही. देऊन गव्हर्मेंट उद्या दिलं तर काय होणार, 4% देणार, 0.4% व्याज देईल, ते पण काही नक्की नाही. मग आमची ॲसोसिएशनसुद्धा आहे. परवा आमचे प्रेसिडेंट साहेब तुमच्याकडं त्यांनी इंटरव्ह्यू पण दिला. ते आता सध्या नागपूरला आणि बॉम्बेला मिटिंगलाच गेलेले आहेत. आज GSTची आमची शनिवारी मिटिंग झाली ॲसोसिएशनची. त्यावेळेला असं ठरलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. तर आता डिस्ट्रीब्युटर लोकांच्याकडं माल आहे, याबद्दल असं ठरलं की कंपन्यांना सांगायचं आम्ही हा सगळा माल आमच्या CAने सांगितलं आहे, सगळा माल तुम्हाला परत पाठवून देतो आम्ही, तुम्ही आम्हाला 22 तारखेनंतरच पाठवा नवीन बिलिंगमध्ये. किंवा काय करणार आहेत हे आत्तापासून आम्ही, म्हणजे काल रविवार असला तरीसुद्धा तुम्ही स्टॉक बिग बघून सगळं कंपन्यांच्या साहेबांच्या पाठीमागं लागून कंपनीत सांगा आम्ही माल परत पाठवणार आहे आणि कोणीही माल घेऊ नका, नवीन ऑर्डर काही घेऊ नका, परचेस बंद करा तोपर्यंत. याचा बाजारपेठेला नक्कीच जोरदार फटका पडलाय असं वाटतंय का? नाही, बाजारपेठेला फटका आत्ता तूर्त पडणार आहेच. कारण काय आता आमच्याकडं स्टॉक आहे, आता आम्ही तर 18%
12% जी एस टी भरलेला आहे तो जर कमी झाला तर आमचे पैसे अडकलेच ना. मग ते कोण देणार? कंपनी देणार का? आम्ही आत्ता आमच्या कंपन्यांच्याकडं काय लागलो की ज्या FMGC असतील त्या एक विचार करतील थोडासा, बाकीचे कोण काय करतील असं वाटत नाही. तर आम्ही लागलो आहे कंपन्यांना की आम्हाला तुम्ही क्रेडिट नोट द्या, नाहीतर आम्ही माल तुम्हाला परत पाठवणार. जी एस टीचा जो डिफरन्स होणार आहे तो आमचा स्टॉक बघा 20 तारखेचा आणि आम्हाला त्याची क्रेडिट नोट इश्यू करा, जेणेकरून आमचे पैसे अडकणार नाहीत. तुम्ही आणि सरकार भांडत बसा, हा एक पर्याय. आणि दुसरं आम्ही जी एस टी कमिशनच्या बरोबर आज दुपारी मीटिंग होती 3ला, आता सुरू आहे अद्याप. जी एस टी कमिशनर पुण्याचे ते येणार आहेत, त्यांची मीटिंग सुरू आहे. तिथं पण आम्ही हेच मांडणार आहे की बाबा हे आमचे पैसे अडकणार त्याला जबाबदार कोण? किंवा जे जी एस टी आम्ही भरतो त्यातनं ताबडतोब आम्हाला त्यांनीच क्रेडिट करून टाकावं जी एस टी डिपार्टमेंटनं, आमच्या स्टॉकचं बघून काय असेल ते करावं. कारण आम्हाला कंपन्यांच्याकडं रेट बदलल्यानंतर आमच्याकडं स्टॉक आहे त्याला एक प्रिंट असणार आहे आणि नवीन कमी झालेली प्रिंट असणार आहे. मग ते प्रिंटचे स्टिकर देणार कोण आणि त्याला लावत बसणार कोण? कारण आमच्याकडं हजारो पीस असणार आहेत, हजारो 10,000 15,000 25,000 पीस असणार आहेत. त्यांना स्टिकरिंग देणार कोण आणि ते वेळेत येणार का स्टिकरिंग? अद्याप कंपनीकडनं तर काहीही नाही आहे इन्फॉर्मेशन आम्हाला. आणि स्टिकरिंग झाल्यावर ते लावत बसणार कोण? मग त्यासाठी आम्ही कंपनीला सांगणार आहे की बाबा आम्ही माणसं लावतो, लावून घेतो, त्याचे पैसे काय असेल ते आम्हाला कंपनीनं द्यावे, हे आम्ही आता कंपनीला सांगणार आहे. एकंदर ही GST लागू केली आहे त्यामुळे गोंधळ चालू झालेला आहे ह्या क्षेत्रात असं वाटतं. आता कमी झालं आहे हे तरी आनंदाची बाब आहे. कारण 2014पासून GST लावून सामान्य माणसाचं आणि सगळ्यात म्हणजे गरीब व्यक्ती आणि सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे GSTनं. कारण एवढे GST लावून प्रत्येकावर GST, काही घ्यायला गेलं अन्नधान्यावर सगळ्यावरच आहे. त्यामुळं त्या मानानं पगार आणि हे काय वाढलेलं नाही आहे. त्याच्यामुळं हा सामान्य माणसाला आणि मिडियम वर्गाला मोठा फटका आहे. ह्याला नंबर 1 श्रीमंत लोकांना काय फरक पडत नाही, पण सामान्य माणसाला नक्कीच हे जाचक कर, म्हणा इंग्रजांच्या काळात पण असा नव्हता तो कर ह्या 2014पासून आलेल्या गव्हर्नमेंटनं लावलेला आहे. आत्ता हे आम्हाला असं वाटतं आहे की हा आता कमी केला ही चांगली गोष्ट आहे, पण एवढे दिवस त्यांनी काय केलं? मग हे आत्ताच कमी करण्याचं कारण काय? मग ह्याला एक 15-20 हजार 25,000 कोटी जो लॉस येणार तो आणि कशामध्ये वाढवून भरून काढणार आहे गव्हर्नमेंट? कारण गव्हर्नमेंटला पण एक सोपी गोष्ट नाही आहे. ऑल इंडिया लेवलला 30-40 हजार करोडचा फरक पडेल. आता तो गव्हर्नमेंट आणि कुठं वाढवून, काय पेट्रोलमध्ये वाढवणार आहे, गॅसमध्ये वाढवणार, कशामध्ये वाढवून आमच्याकडनंच कवर करणार आहे का काय? ही एक शंका आहे आम्हाला. आणि हे आता आमच्या स्टॉकबद्दल झालं. दुकानदाराकडे स्टॉक आहे त्याबद्दल त्यानं काय करायला पाहिजे? आत्ता एक त्यानं बाबा हे डिक्लेअर झाल्यापासून त्यांनी माल घेणं कमी केलं आहे आणि जवळजवळ बंदच केलं आहे म्हणा. त्यामुळे आम्हाला एक 8-10 दिवसचा फटका आमच्या धंद्यावर आहेच. आपण त्याच्याजवळ जो स्टॉक आहे त्याचं त्यानं काय करायचं, हा त्याला मोठा प्रश्न आहे. कारण 22 तारखेनंतर प्रिंट रेटला ते विकू शकणार नाही. दर डिक्लेअर केले, समजा एखादा आयटमचा 25 रुपये दर आहे आणि झाला आहे 22 रुपये आणि डिक्लेअर झालेला आहे, तो 25ला कसं विकणार? म्हणजे त्याचं नुकसानच आहे ना ते. ज्याचा म्हणजे हा प्रत्येकाला त्रास आहेच. मात्र एक आहे, एंड कस्टमरला ह्याच्या पुढं नवीन GSTचा माल मिळाला तर त्याला नक्कीच आनंद होईल की रेट कमी झाले, थोडं बर्डन थोडंसं कमी होईल. ह्या सणासुदीचा काळ आहे, म्हणजे हे कन्झम्पशन वाढतं आहे. ह्या काळामध्ये निश्चित त्यांना चांगलं होईल. झालेल्या बदलांमुळं काही वस्तूंवरती असेल किंवा काही क्षेत्रांवरती दिलासाजनक परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आज आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील, भांडी असतील, त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ असतील, वाहन असेल, या सर्वांचाच आपण आज आढावा घेतला. एकंदर सर्व परिस्थिती पाहता सर्वसामान्यांना तर दिलासा मिळालेलाच आहे, परंतु या सर्व वस्तूंची विक्री करणारे जे काही व्यापारी आहेत त्यांच्यामधूनही समाधान व्यक्त होत आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत गिरीश हेर्लेकर.